हेलो औरंगाबादकर, तुम्ही ट्यून केलंय MGM 90.8 FM. साथ है तो बात है. आरजे अस्मी तुमच्या सोबत आहे. औरंगाबादकर आज बुक रिव्ह्यू सेगमेंटमध्ये आपल्या सोबत आहेत संदीप ढाकणे सर, सहशिक्षक, जिल्हा परिषद प्रशाला चिंचखेडा खुर्द, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद. ते लेखक आणि कवी आहेत. सर, तुमचं MGM 90.8 FM मध्ये स्वागत आहे. सर, आज तुम्ही कोणत्या पुस्तकाबद्दल बोलणार आहात? नमस्कार. सध्या गिरीश शामराव जोशी यांचा काव्य कस्तुरी हा कविता संग्रह वाचनात आला. कवी गिरीश जोशी हे औरंगाबाद येथे होली क्रॉस इंग्लिश हायस्कूल या शाळेत सहशिक्षक या पदावर कार्यरत आहेत. संस्कृत विषयाचे अभ्यासक असलेले श्री गिरीश जोशी यांना काव्यलेखनाबरोबरच कथालेखन, नाट्यलेखन व तबला वादनाची आवड आहे. गझल लेखनात त्यांचं प्रभुत्व आहे. ध्यास गझल साहित्य मंचच्या माध्यमातून त्यांनी विविध गझल संमेलन औरंगाबाद तथा महाराष्ट्रात विविध ठिकाणी आयोजित केलेले आहेत. काव्य कस्तुरी या आपल्या पहिल्याच काव्यसंग्रहात त्यांनी आई, शेती, सखी, माणूस, देश, स्त्री, पाऊस अशा विविध विषयांना स्पर्श केलेला आहे. त्याचप्रमाणे गझल, भावगीत, ओवी, प्रेरणागीत, देशभक्ती गीत, बालगीत, मुक्तछंद असे विविध काव्यप्रकार हाताळण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. औरंगाबादकर कवी गिरीश शामराव जोशी यांच्या काव्य कस्तुरी या कविता संग्रहाबद्दल सर आपल्याला सांगणार आहेत. ऐकत रहा MGM 90.8 FM. साथ है तो बात है. वेलकम बॅक औरंगाबादकर, तुम्ही ऐकताय MGM 90.8 FM. साथ है तो बात है. आरजे अस्मी तुमच्या सोबत आहे आणि आज बुक रिव्ह्यू सेगमेंटमध्ये आपल्या सोबत आहेत संदीप ढाकणे सर. हे आपल्याला कवी गिरीश जोशी यांच्या काव्य कस्तुरी या कविता संग्रहाबद्दल सांगत आहेत. चला ऐकूया पुढे. काव्य कस्तुरी कविता संग्रह हा विविध विषयांना स्पर्श करणारा एक कविता संग्रह आहे. या कविता संग्रहात काय आहे असं म्हटलं तर असं म्हणावं लागेल की विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या सर्व कवितांचा समावेश या कविता संग्रहात केलेला आहे. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना शब्दबद्ध करताना कवी ग्रामीण बोलीचा वापर करत काळजाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. गारपीट वावरात सारं रान झालं गार, बळीराजाच्या डोईला लई कर्जाचाच भार, का कोपला र मेघा मेली गुरं आणि गाय. शेतकऱ्याचे दुःख शब्दात बांधताना कवी वाचकाच्या डोळ्यात पाणी आणण्यात व शेतकऱ्याच्या दुःखाची जाणीव करून देण्यात यशस्वी ठरतो. भारतीय संस्कृतीच्या होणाऱ्या अधपतनामुळे कवी व्यथित होतो. विभक्त कुटुंब पद्धतीवर ताशेरे ओढताना कवी वेदना या कवितेत म्हणतात, वेगळे घर थाटले त्या भिंती झाल्या वेगळ्या, वेगळे घर थाटले त्या भिंती झाल्या वेगळ्या, भारताच्या संस्कृतीची पावले वळली कुठे, बांधण्या घरकुल त्यांनी मोडले घर पाखराचे, लाचार होऊन पाखरे हाय तळमळली कोठे. मायेचा ओलावा देणाऱ्या भिंती खचत चालल्याची जाणीव कवी करून देतात. सामाजिक जाणीवेचे भान ठेवत एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कार करणारी ही कविता उल्लेखनीय ठरते. कवी गिरीश शामराव यांच्या काव्य कस्तुरी या कविता संग्रहाबद्दल सर आपल्याला सांगत आहेत. याबद्दल अजून माहिती जाणून घेऊयात. ऐकत रहा MGM 90.8 FM. साथ है तो बात है. तुम्ही ऐकताय MGM 90.8 FM. साथ है तो बात है. आज बुक रिव्ह्यू सेगमेंटमध्ये आपल्या सोबत आहेत संदीप ढाकणे सर. ते आपल्याला कवी गिरीश जोशी यांच्या काव्य कस्तुरी या कविता संग्रहाबद्दल सांगत आहेत. सर, यातली कोणती कविता तुम्हाला आवडली? काव्य कस्तुरी या कविता संग्रहातील सर्वच कविता या वाचनीय आहेत, संग्रही ठेवण्यासारख्या आहेत आणि जीवनात खूप काही शिकण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या आहेत. त्यातील कवीचा प्रवास कसा झालेला आहे याविषयी सोख्याचे वेरूळ लेणे ही कविता खूपच समर्पक आहे. ती आपल्या समोर सादर करतो. शब्दांचा सेवक झालो ही कलंदरी पत्करली, शब्दांचा सेवक झालो ही कलंदरी पत्करली, हे हृदय खुले केल्यावर एक एक कविता स्फुरली. फांदीवर हृदयाच्या मी शब्दांनी झोके घेतो, फांदीवर हृदयाच्या मी शब्दांनी झोके घेतो, अन कवितेच्या पंखाने अंतराळ स्पर्शून येतो. कवितेच्या 2 बटांनी घायाळ करोडो झाले, कवितेच्या 2 बटांनी घायाळ करोडो झाले, कवितेत उतरण्यासाठी चंद्राची लगबग झाले. कुचताना विचार माझे ही कविता होते उत्तर, कुचताना विचार माझे ही कविता होते अत्तर, कविता तर असते इथल्या प्रश्नाचे साधे उत्तर. जे दिसते रक्त तुम्हाला ते रक्त कवीचे नसते, जे दिसते रक्त तुम्हाला ते रक्त कवीचे नसते, आजन्म कवीची कविता धमन्यामधून वाहत असते. घरट्यात मनाच्या चाले शब्दांचे जाणे येणे,
घरट्यात मनाच्या चाले शब्दांचे जाणे येणे, ही कविता म्हणजे माझ्या सौख्याचे वेरूळ लेणे, ही कविता म्हणजे माझ्या सौख्याचे वेरूळ लेणे. मरताना इतुकी इच्छा देहाला शब्द फुटावा, मरताना इतुकी इच्छा देहाला शब्द फुटावा, पुण्याच्या बदले देवा मज जन्म कवीचा द्यावा, पुण्याच्या बदले देवा मज जन्म कवीचा द्यावा. याप्रमाणेच अनेक गझल आपल्याला काव्यकस्तुरी या संग्रहात भेटतात. आणखी एक सुंदर आणि समर्पक अशी गझल आपल्या समोर ठेवतोय. कशास दुनिये खचते आता, नवे शोधूया रस्ते आता, मनासारखे पान मिळेना, नियती पत्ते पिसते आता, झाले सारे जग पायाळू, वीज कुठेही पडते आता, चिमणा घरटे मोडून जातो, चिमणी घरटे विणते आता, जिथे बांधले बुरुज बळकट तिथेच पाणी मुरते आता, गरिबी सोसत मोठी होते, पोर उपाशी निजते आता, डोळ्यामधले प्रेम आटले, कुठे पापणी भिजते आता, घरी परतले सर्व खलाशी, नाव एकटी असते आता, समोर दिसता सागर प्यारा, नदी अचानक वळते आता, समोर दिसता सागर प्यारा, नदी अचानक वळते आता, जाणारा तर निघून जातो, फक्त कहाणी उरते आता, एक चुकीचे वळण घेतले, वाट सारखी चुकते आता, एक चुकीचे वळण घेतले, वाट सारखी चुकते आता. वा सर, खूप छान कविता आहेत यात. आम्ही हा कविता संग्रह नक्की वाचू. औरंगाबादकर, अजून आपण काव्य कस्तुरी या कविता संग्रहाबद्दल जाणून घेऊया थोड्याच वेळात. ऐकत रहा MGM 90.8 FM, साथ है तो बात है. औरंगाबादकर, तुम्ही ऐकताय MGM 90.8 FM, साथ है तो बात है. आज बुक रिव्ह्यू सेगमेंट मध्ये आपल्या सोबत आहेत संदीप ढाकणे सर. ते आपल्याला कवी गिरीश जोशी यांच्या काव्य कस्तुरी या कविता संग्रहाबद्दल सांगत आहेत. सर, हा कविता संग्रह का वाचायला पाहिजे? काव्य कस्तुरी हा कविता संग्रह वाचनीय आहे, त्याचप्रमाणे प्रगल्भ विचार प्रवर्तक सुद्धा आहे असं म्हणावयास हरकत नाही. वेगवेगळ्या विषयावरील कवितांना स्पर्श करत असताना कवी आपलं सामाजिक भान जोपासत आहेत. वृक्षारोपण व जलसंधारण ही काळाची गरज आहे हे सांगताना कवी शोध तू उपाय रे या कवितेत सांगतात, वृक्ष तोडून मानवा तू मिळविले काय रे, वृक्ष तोडून मानवा तू मिळविले काय रे, आघात करून कापले का तू स्वतःचे पाय रे. वृक्षांची अगणित होणारी हानी मनुष्य अधोगतीस कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे मानवाने वेळीच जागृत होऊन वृक्ष संवर्धनाची कास धरावी. वेगवेगळे संदेश आपल्याला या कविता संग्रहात मिळतात. कवी गिरीश जोशी यांच्या या काव्यकस्तुरीत अशीच आपल्याला वेगवेगळ्या कविता भेटत जातात. आईशिवाय कोणताच काव्यसंग्रह पूर्णत्वास येऊ शकत नाही. ओढ या कवितेत कवी म्हणतात, पापण्याच्या पंखाखाली स्वप्नांनो मज भेट द्या, पापण्याच्या पंखाखाली स्वप्नांनो मज भेट द्या, एकदा मायेच्या पदरी आईच्या गावासन्या. आईच्या पापण्यात कवीला स्वप्न भेटतात. कवीला पुन्हा एकदा मातृत्वाचा प्रेमाचा गंध अनुभवायचा आहे. कवी म्हणतात, कोणता हा बंध आणि मातृत्वाचा गंध आहे, कोणता हा बंध आणि मातृत्वाचा गंध आहे, ना कळे माया जयाला तो बिचारा अंध आहे. सामाजिक जाणीवेचे भान ठेवत परिपूर्ण आणि प्रगल्भ शब्द सामर्थ्याने नटलेल्या या काव्यसंग्रहात एकूण 74 कवितांचा समावेश आहे. काव्य प्रतिभेच्या सुगंधाने दरवळणाऱ्या या कवितेचा अनुभव घेण्यासाठी एकदा तरी आपण काव्य कस्तुरी हा काव्यसंग्रह वाचायलाच हवा. धन्यवाद. धन्यवाद सर. आम्ही काव्य कस्तुरी हा कविता संग्रह नक्की वाचू आणि तुम्ही याबद्दल खूप छान माहिती सांगितलीत सर. धन्यवाद. औरंगाबादकर बुक रिव्ह्यू साठी आज आपल्या सोबत होते संदीप ढाकणे सर, सहशिक्षक, जिल्हा परिषद प्रशाला चिंचखेडा खुर्द, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद. ऐकत रहा MGM 90.8 FM, साथ है तो बात है.